नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे शिवरायांचा कालवण. तर इथे घेतलेले आहे शिवरा आणि त्याचे तुकडे केलेले आहेत. पोटाकडचा भाग घेतला होता, त्याच्यामुळे आपली फॅट करी पण त्याच्यातच होणार आहे. तर इथे शिंगाले आहेत बघा, 3 होते आणि ते मी काय ह्याच्यामध्ये टाकणार नाही आहे. थोडंसं मिक्स पण करेन. डोक्याचं शिंगाल्याची डोकी वगैरे घेईन. आणि आता मम्मी हे ना थोडेसे जसे त्यांनी कट करताना व्यवस्थित कट नाही केले, तर मग ते व्यवस्थित कट करून आम्हाला जशी साईज पाहिजे तेवढ्या साईजनी आम्ही कट करून घेतो आहे. कट केल्यानंतर व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. सोबत मला पेर भेटली होती, त्या पेरची व्हिडिओ मी सेपरेट बनवलेली आहे. काही शिवरायांच्या तुकड्यांचे फ्राय केलेले आहे, तर त्याचीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेली आहे. आणि आत्ता हे बघा, हे असे 3 भाग मी केलेले आहेत. जे काही फॅट आहे, हे फॅट आहे, खूप आहे ते, त्याच्यामुळे हे मी कालवणामध्ये टाकणार आहे. पूर्ण फॅट आहे, बघू शकता. तर हे सगळं फॅट टाकणार आहे, कारण कालवणामध्ये जेव्हा फॅट टाकतो ना तेव्हा त्याचा तो त्याच्यामध्ये मुरतो आणि टेस्ट पण चांगली लागते. तर थोडासाच तेल घेतलेलं आहे बघा मी. 2 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे असं. आणि आता याच्यात लसूण टाकणार आहे. लसूण ठेचून घेतलेला आहे मी. आता मस्त छान असा परतवायचा आहे आपल्याला. मी याचं परतवून घेते. हे बघा, आता तुम्ही विचार करत असाल की तेल का एवढा कमी टाकला. तेल कमी टाकण्याचं कारण असं की जे शिवराचं कालवण बनवणार आहे त्याच्यामध्ये खूप प्रमाणात फॅट आहे आणि ते मेल्ट होणार आहे. त्याचमुळे मी याचं प्रमाण खूप कमी घातलेलं आहे तेलाचं. आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं. हे असं. आता ह्याच्यामध्ये काय माहिती आहे, एक्स्ट्रा ॲड म्हणून मी काय टाकलं, शिंगाड्याची डोकी टाकलेली आहेत. आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला मसाला, मीठ, हळद टाकायचं आहे. तुम्ही फोडणीला पण टाकू शकता, पण मी फोडणीला शक्यता का टाकत नाही, कारण मग जर तुम्ही कांदा वगैरे टाकत असाल ना तर तेव्हा त्या फोडणीला टाकला तर तो मिक्स होतो, ग्रेव्हीसारखं होतं. पण जेव्हा मी लसणावर टाकते तेव्हा लसणाचा प्रॉब्लेम असा होतो की त्याच्यासोबत मसालासुद्धा करपतो आणि मग ती टेस्ट वेगळी निघून जाते, वेगळी लागते, करपला जातं मसाला. त्याचमुळे जो काय मटेरियल असेल तो मी आधी टाकते आणि हे असं मिक्स करायचं. हे बघ, आता हे पूर्ण मिक्स झालं ना की थोडा पाणी घालून मस्त शिजत ठेवायचं. आणि हा तुम्हाला आता एवढा फॅट दिसतो आहे, तो तुम्हाला फॅट दिसणार नाही, कारण तो पूर्ण मेल्ट होणार आहे. आता मी थोडा वेळ आहे ना मसाला शिजवत म्हणून झाकण ठेवला होता. झाकण ठेवल्यानंतर थोडासा मसाला वगैरे शिजल्यानंतर मग मी बटाटे धुवून मस्त कापून ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. हे बघा, हे आता असं एकजीव करून घेते. एकदा तर ट्राय करूच शकता तुम्ही फॅट करी. एकदा मच्छीचं जे फॅट आहे ते, किंवा मटणाचं वगैरे असे म्हणजे फॅट करीचे आहेत. थोडासा आपल्याला शरीराला थोडा त्रास होतो, पण कधीतरी खायला ओके आहे. तर हा बघा कसा पाणी सुटलेला आहे, तेल सुटलेला आहे आणि छान बटाटा शिजला आहे ना की आपण ह्याला गॅस बंद करून घेऊ. मी तेच बघते बटाटा शिजला आहे की नाही ते. तर मस्त अशी छान उकळी आलेली आहे.
आता आपण आहे ना थोडा वेळ अजून झाकण ठेवूया. थोडा वेळ झाकण ठेवून झाल्यानंतर मी असं काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी झालेली आहे आपलं